चला मग आज आपण बघणार आहे मेथीचे भाजीचे पराठे कसे बनवायचे। खूप छान असे पराठे बनतात आणि मुलांसाठी खायला खूप छान असतात। ते लहान मुले आवडीने खातात। आता बघू शकता आपण ते कसे बनवायचे असते। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगत आहे। एक मेथीची भाजीची पेंडी घ्यायची आहे। साफ करून घ्यायची, नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। त्यासाठी अर्धा चमच जिरे, अर्धा चमच नमक आणि हिरव्या मिरच्याचा खरडा घेतला आहे। त्यासाठी मी एक छोटा चमच तेल बी घेतला आहे। जेव्हा आपण पीठ मळणार आहे त्यामध्ये तेल बी घालायचं आहे। सगळं सामान बारीक करून मिक्सरमध्ये घेतल्यानंतर आपण असे चांगले पिठामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक केलेलं साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळायचं आहे। त्यामध्ये एक चमच छोटा चमच तेल बी घालायचं आहे। खूप छान असं मळून झाल्यानंतर ते पीठ पूर्ण आपण मळून घेतल्यानंतर असा गोळा बनवायचा आहे। त्यानंतर चला मग आपण वेळ न घालवता पटकन पराठा बनवून घेऊया। असा गोळा घ्यायचा आहे। शकता तुम्ही कसा पराठा बनवत असतो। खूप छान असा पराठा बनत असतो। मुलांसाठी खूप चांगला आहे। लहान मुले यांना आवडीने खातात। चला मग बघू शकता पराठा कसा बनत असतो। पटकन तयार करून देते। आमच्याही मुलांना असेच पराठा खायला आवडतात। सगळ्यांनी एक बार करून बघा, खूप छान बनतो। छान बनल्यानंतर आवडला तर कमेंट करायला विसरू नका। खूप छान असा पराठा 5 मिनिटाच्या आत तयार होतं। आणि असे पराठे आपण दह्यासोबत नाहीतर चटणी बी बनवू शकतो, टमॅटोची, लसूणची। आणि असे हे पराठा आपण लोणच्याबरोबरही खाऊ शकतो। खूप छान लागतात पराठे। बघू शकता पराठा झाला आहे तयार। आता आपण त्याला भाजून घेऊया। खूप छान असा पराठा दिसतो बघा। पूर्ण हिरवा असा दिसला पाहिजे। खायला बी छान असे हे पराठे खायला बी छान वाटतात। आणि हे पराठा तयार झालेला आहे। खूप छान दिसतो, बघू शकता तुम्ही। आता ह्याला भाजून घेऊया आपण। बघू शकता आपण असे हे पराठे भाजून घ्यायचे असतात दोन्ही साईडने। त्याला तेल बी लावलं तरी बी चालते। खूप छान असे बनतात पराठे। आणि बघू शकता आपण पराठे कसे भाजायचे असतात। खूप छान असे तेल लावून भाजत जावा। दोन्ही साईडने त्याला भाजायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा पराठा भाजून तयार आहे। आणि भाजल्यानंतर खूप छान दिसतो आणि खायलाही तेवढाच छान लागतो। एक बार नक्की करून बघा आणि आवडल्यानंतर मला सांगा। असे हे पराठे मी आज बनवले आहेत। लहान मुलांच्या आवडीचा पराठा आहे। सगळी मुले असे हे आवडीने खातात। बघू शकता तुम्ही किती छान दिसतो। असे हे पराठे मी बनवले आहेत। तुम्ही बी बनवून बघा आणि मला नक्की सांगा की कसे बनतात। मलाही पराठे असे खायला खूप छान वाटतात। तुम्हीही एक बार करून बघा। चला मग बाय।